हे जे छोटं झाड आहे आत्ता, तर ते लता करंज म्हणजे सागरगोट्याचं झाड आहे. नंतर याला शेंगा येतात. तर त्या शेंगांमध्ये ज्या बिया असतात त्या बिया फोडून आतला मगज भाजून तूप आणि काळ्या मिठाबरोबर त्याची पावडर दिली की सर्व प्रकारची पोटदुखी हटकून बरी होते. ज्या लोकांना पोटात गॅसेस होतात, पोट डंबरतं गच्च होतं, तर त्या सर्व लोकांनी सागरगोट्याच्या मगजची पावडर, पांढऱ्या जिऱ्याची पावडर, काळं मीठ असं तुपात मिक्स करून घेतलं की पोटातला वायू निघून जातो, पोट हलकं मऊ होतं. जास्त यांना मासिक पाळी व्यवस्थित येत नाही, ज्यांना PCODचा त्रास आहे, तर त्या PCODच्या त्रासासाठी तर हे खूप मोठं औषध आहे. आपण या वनस्पतीपासून PCOD टॅबलेट 1 आणि PCOD टॅबलेट 2 अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या बनवलेल्या आहेत. तर त्याचा PCODमध्ये खूप चांगला गुण येतो. वृषणशोथ म्हणजे हायड्रोसिलमधलं हे खूप मोठं औषध आहे. त्याच्या शेंगा उघडून तुम्ही बघितल्या की त्याची रचना टेस्टिससारखी दिसते आणि पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने हायड्रोसिलमध्ये या वनस्पतीचा खूप चांगला गुण येतो. त्या बियांचं तेल काढलं जातं. त्या तेलाचा उपयोग संधिवात आमवातामध्ये वरून लावण्यासाठी होतो. त्याने पेन किलिंग ॲक्शन खूप चांगली होते. त्याच जोडीला पिंपल्सवर हे तेल लावलं की पिंपल्स जातात. आणि ज्या लोकांना वारंवार पोटात गुडगुड होते, आव होते आणि वारंवार पोटात दुखून कळ येऊन संडासला जावं लागतं, की ज्याला आपण IBSचा त्रास म्हणतो, आव पडणं म्हणतो, तर त्या आव पडण्याच्या त्रासामध्ये 10 ग्रॅम सागरगोटा पावडर, 10 ग्रॅम पांढरे जिरे पावडर आणि 10 ग्रॅम काळं मीठ पावडर असं सगळं मिक्स करायचं आहे. आणि ती जी मिक्स झालेली पावडर आहे ती सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी 1-1 ग्रॅम 4 वेळा तुपाबरोबर घेतली की आव पडण्याचा त्रास, पोटात दुखण्याचा त्रास कमी होतो. आणि याला फिवर नट असं म्हटलेलं आहे. तर फिवर नट म्हणजे सगळ्या प्रकारच्या तापामधलं हे बाप औषध आहे. विशेष करून मलेरियाचा जो ताप येतो तर त्याच्यामध्ये लताकरंजची पावडर आणि लेंडी पिंपळीची पावडर अशी विड्याच्या पानातून घेतली की मलेरियाचा ताप हटकून बरा होतो.